दिघी परिसरात एका 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे। वैष्णवी इंगवले असं मृत तरुणीचं नाव असून तिच्या मृत्यूमागे आत्महत्या की हत्या याचा तपास सध्या दिघी पोलीस करत आहेत। विहिरीच्या काठावर आढळलेल्या ओढणीच्या आधारे पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आणि विहिरीत अंडर वॉटर कॅमेरा टाकून मृतदेह शोधून काढला। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार वैष्णवी इंगवले ही तरुणी अचानक बेपत्ता झाली होती। तिच्या बेपत्तेची तक्रार तिच्या वडिलांनी दिघी पोलीस ठाण्यात दिली होती। ती ज्या भागातून बेपत्ता झाली त्याच्या जवळच एक जुनी विहीर आहे। या विहिरीच्या काठावर एक ओढणी आढळून आल्यानं पोलिसांना संशय आला। पोलिसांनी तात्काळ त्या विहिरीत अंडर वॉटर कॅमेरा टाकून तपास केला। सुमारे 45 फूट खोल विहिरीच्या तळाशी एक मृतदेह असल्याचं स्पष्ट झालं। मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याची ओळख वैष्णवी इंगवले या बेपत्ता तरुणी म्हणून पटली। मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपासात तिच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे। दिघी पोलिसांनी वैष्णवीच्या बेपत्तेची माहिती मिळताच शोध कार्य सुरू केले होते। ओढणीचा सुराग महत्त्वाचा ठरल्यानं विहिरीकडे लक्ष वळले। अंडर वॉटर कॅमेराच्या सहाय्यानं मृतदेह आढळल्यानंतर प्रकरण गंभीर वळणावर गेलं आहे। वैष्णवीनं आत्महत्या केली की तिची हत्या झाली याबाबत सध्या पोलिसांकडून विविध शंका तपासल्या जात आहेत। या घटनेमुळे दिघी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून तरुणीच्या मृत्यूमागील नेमकं कारण काय हे पुढील तपासात उघड होणार आहे।